नमस्कार. सुरू आहे प्रसारमाध्यम विशेष राजकारणापलीकडचं गोकुळ. देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, पण त्या अगोदरच एक वर्ष गुजरातमध्ये 1946 साली सहकारी दूध संस्थेची सुरुवात झाली. त्यानंतरच्या काळात म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. सर्वदूर पसरलेल्या ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न उराशी बाळगणारे द्रष्टे यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य दिल्याशिवाय देश आणि महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही हे महाराष्ट्र सरकारनं ओळखलं आणि सहकाराला चालना देत सहकारातून पतसंस्था, बँका, बाजार, साखर कारखाने, सूत गिरण्या याच्या निर्मितीला चालना द्यायला सुरुवात केली. राज्यात सहकार चळवळीने जोर धरला. सुरुवातीला यशवंतराव चव्हाण, विठ्ठलराव विखे पाटील, वसंतदादा पाटील, रत्नाप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे, यशवंतराव मोहिते अशा मंडळींनी सहकाराचं रोप लावलं आणि नंतर ते वाढवलं सुद्धा. त्यानंतरचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी देखील सहकाराच्या या चळवळीला प्रोत्साहन दिले. शेतीपूरक व्यवसायामध्ये कोंबडी पालन आणि दुग्ध व्यवसाय हे 2 मुख्य व्यवसाय त्यावेळी प्रचलित होते. यापैकी दुग्ध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात सुरू असला तरी त्याचं संकलन, साठवणूक आणि वितरण अशा गोष्टींना संघटित स्वरूप नसल्यामुळं मर्यादा येत होत्या. मुंबई महाराष्ट्राची राजधानी असली तरी मुंबईला अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून गुजरातच्याच कंपनीकडून दुधाचा पुरवठा होत होता. दुधासाठी महाराष्ट्राची स्वतःची बाजारपेठ असताना सुद्धा संघटन आणि तंत्रज्ञान नसल्याने त्याचा राज्यातील शेतकरी आणि दूध उत्पादकांना काहीच फायदा होत नव्हता. म्हणून महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात 1962 मध्ये शासकीय डेअरीची सुरुवात झाली. शासकीय दूध डेअरीचं कार्यालय कोल्हापूर शहरातील तारबाई पार्क येथे आणि दूध उत्पादन ग्रामीण भागात अशा परिस्थितीत दुधासारखा नाशवंत पदार्थ डेअरीपर्यंत पोहोचवणं अत्यंत जिकिरीचं होतं. शहरालगतच्या काही भागातून चालत, खांद्यावरून, कावडीतून, सायकलवरून लोक दूध डेअरीत दूध घालायला येत असत. ज्या ठिकाणी वाहनांची सोय आहे असे लोक वाहनातून घागरी ठेवून शासकीय डेअरीला दूध घालत. दूध हा नाशवंत पदार्थ असल्याने दूध विक्रेते आणि ग्राहक यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत दुधाचा दर्जा खालावण्याची किंवा दूध खराब होण्याची शक्यताच अधिक असायची. त्यावेळी दुधावर प्रक्रिया करण्याचं कोणतंही तंत्र उपलब्ध नव्हतं. म्हणून प्रक्रिया करण्यासाठी संकलित केलेलं दूध एका मोठ्या कायलीमध्ये तापवलं जायचं आणि त्यानंतर ते दूध कॅनमध्ये ओतून कॅनच्या कोनामध्ये बर्फ घालून दूध थंड ठेवून रेल्वेने मुंबईला पाठवलं जायचं. कोल्हापूर जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाची ही सुरुवात होती.